नमस्कार. श्रीयुत वामन देशपांडे लिखित ऐसी माऊली होणे नाही, ज्ञानदेवांचं अद्भुत चरित्र आपण ऐकतोय. आज आपण बघणार आहोत पान क्रमांक 119 ते 122. विठ्ठलपंत मनाने आणि वृत्तीने स्थितप्रज्ञ होते. त्यांना सहनसिद्धी प्राप्त झालेली होती. रुक्मिणी स्थितप्रज्ञ वृत्तीची नव्हती, पण ती शांत वृत्तीची होती. ती क्षोभ प्रकट करायची नाही, पण गावात घडलेल्या सर्व घटना ऐकल्यावर ती खिन्न व्हायची, उदास व्हायची. रुक्मिणीच्या मनाला खूप त्रास व्हायचा. निवृत्ती आता जवळजवळ 2.5 वर्षाचा झाला होता. त्याची आकलन शक्ती अतिशय तीव्र होती आणि इतक्या लहान वयात निवृत्तीला सर्व काही कळत होतं. आपल्या वडिलांना आळंदीतले लोक विलक्षण त्रास देत आहेत हे निवृत्तीच्या लक्षात येत होतं. आपली आई खूप अस्वस्थ आहे हे या पिटुकले जीवाला कळत होतं. ज्ञानुबाळ आता 6 महिन्यांचा झाला होता. आईचं मन अस्वस्थ असताना छोटा निवृत्ती ज्ञानुबाळाला मांडीवर घ्यायचा, त्याच्याशी बोलायचा. खूप वेळेला निवृत्ती ज्ञानुबाळाला घेऊन अंगणातल्या तुळशी वृंदावनापाशीच बसायचा आणि डोईवरलं भव्य निळेभोर आकाश त्याला दाखवायचा. वेलींवर उमललेली फुलं दाखवायचा, पक्षी दाखवायचा. इतकंच काय, पण निवृत्ती ज्ञानुबाळाला घेऊन परसदारी जायचा आणि गायीच्या जवळ बसायचा. ज्ञानुबाळ जवळ आला की गाय हंबरायला लागायची. निवृत्तीला विठ्ठलपंतांनी गायत्री मंत्र शिकवला होता आणि छोट्या निवृत्तीचे शब्दोच्चार आणि श्लोकांची स्वरलय उत्तमच होती. छोट्या निवृत्तीने ज्ञानुबाळाला गायत्री मंत्र शिकवला आणि आश्चर्य म्हणजे हा गायत्री मंत्र 6 महिन्याच्या ज्ञानुबाळाने स्वच्छ स्वरात म्हटला. 6 महिन्यांचा छोटा बाळ असलेला ज्ञानदेव गायत्री मंत्र म्हणतो ही बातमी आळंदीच्या पंचक्रोशीत पसरली. लोकांना खूप आश्चर्य वाटलं. मानवी योनीतला हा सर्वात मोठा चमत्कार आहे हे आळंदीकरांना मनोमनी जाणवलंय आणि हा चमत्कार आपण प्रत्यक्ष अनुभवावा असं अनेकांना वाटत देखील होतं. पण ब्रह्मवृंदांची लोकांना खूप भीती वाटायची आणि म्हणून काही गावकऱ्यांनी ठरवलं की लपत छपत सिद्धबेटावर जायचं आणि ज्ञानदेवांचं दर्शन घ्यायचं. विठ्ठलपंतांचा 6 महिन्याचा ज्ञानदेव गायत्री मंत्र म्हणतो, त्याच्या मुखात ओंकार घुमतो ही बातमी ब्रह्मवृंदांच्या कानावर गेली. तेव्हा त्यांना हा फार मोठा चमत्कार आहे हे जाणवलंय आणि हाच ज्ञानदेव मोठा झाल्यावर डोई जड होईल याची त्यांना लगेच जाणीवही झाली. आणि मग ब्रह्मवृंदांनी मनाशी ठरवलं की ह्या कुटुंबाचा लवकरात लवकर नायनाट करायचा. मुलं लहान होती, ती गावात येत नव्हती. रुक्मिणीने सुद्धा सिद्धवट कधीही सोडलं नव्हतं. गावात फक्त विठ्ठलपंत नित्य नियमाने येत होते. प्रत्येक दरवाजापाशी जाऊन भिक्षा मागत होते. त्यांना भिक्षा कोणीही वाढत नसत, तरीही विठ्ठलपंतांनी हे कोरड्या भिक्षेचं व्रत सोडलेलं नव्हतं. नित्याप्रमाणे विठ्ठलपंत भिक्षा मागण्यासाठी ब्राह्मण आळीत आले. पहिल्याच घरातल्या कर्मठ ब्राह्मणाने विठ्ठलपंतांच्याकडे जळजळीत नजरेने पाहिलंय आणि तो ब्राह्मण कडाडलाय. ए संन्याशा, लाज नाही वाटत तुला भिक्षा मागायला? 6 महिन्याचा तुझा किरटा मुलगा गायत्री म्हणतो अशी बातमी पसरवताना तुला शरम नाही वाटली? तोंड काळं करून चालता हो गावात पुन्हा पाऊल टाकलंस तर तुझं तंगडं तोडून तुझ्याच हातात देईन. विठ्ठलपंत अविचल होते. ते पुढल्या दरवाजात गेले. तिथल्या कर्मठ ब्राह्मणाने आदल्या रात्री पावसात भिजलेले सडलेले तांदूळ विठ्ठलपंतांच्या झोळीत टाकले. काहीही प्रतिक्रिया व्यक्त न करता ते पुढच्या दरवाजात गेले. तिथला ब्राह्मण विठ्ठलपंतांना मानणारा होता. तो सुहृदय अंतःकरणाचा होता. त्याला त्या कर्मठ वृत्तीच्या ब्राह्मणांची नीच वर्तणूक मान्य नव्हती. त्याने विठ्ठलपंतांना खुणेनेच परसदारी बोलवलं. विठ्ठलपंत मागल्या अंगणात गेले. तो ब्राह्मण परसदारी आला. विठ्ठलपंतांना पाहून त्याच्या डोळ्यात आसवं तरारली आणि तो म्हणाला, विठ्ठलपंत, मला गावातल्या या कर्मठ ब्राह्मणांचं वागणं मान्य नाही आहे. तुम्ही व्युत्पन्न ब्राह्मण आहात हा शिध्या घ्या. त्या ब्राह्मणाने विठ्ठलपंतांच्या झोळीत 5 शेर तांदूळ घातले, काही फळं दिले आणि विठ्ठलपंतांना नमस्कार केलाय.
विठ्ठलपंतांचं हृदय भरून आलंय. विठ्ठलपंत कृतज्ञतेच्या स्वरात म्हणाले, तुमचं कल्याण असो. विठ्ठलपंत तिथूनच सिद्ध बेटाकडे निघालेत. विठ्ठलपंत आपल्या सिद्ध बेटावरल्या पर्णकुटीत परतलेत. रुक्मिणी ज्ञानोबाळाला मांडीवर घेऊन झोपवत होती. ज्ञानोबाळ जागाच होता. शेजारी छोटा निवृत्ती आईशी बोलत बसला होता. तो सारखा आईला विचारायचा, आई ग, आपण असे गावाबाहेर का राहतो? गावातले लोक आपल्या घरी का नाही आहेत? मला वाटतं गावात जावं, मुलांबरोबर खेळावं. पण रुक्मिणी काहीच बोलली नाही. तिच्या डोळ्यात आसवं तरारली आहेत. तिला तिचं लहानपण आठवलं. तेव्हा आळंदी गाव रुक्मिणीवर निहायत प्रेम करायचा. आज तिची मुलं गावकऱ्यांच्या प्रेमापासून वंचित झाली होती. ही दुःखद जाणीव तिचं मन पोखरत जायची. तिने निवृत्तीला जवळ घेतलंय. त्याच्या निरागस मुखावरून हात फिरवला. छोटा ज्ञानोबाळे सगळं पाहत होता. इतक्यात विठ्ठलपंत आले. त्यांच्या खांद्यावरल्या दोन्ही झोळ्या भरलेल्या पाहून रुक्मिणीला आश्चर्य वाटलं. विठ्ठलपंतांनी दोन्ही झोळ्या खाली ठेवल्या. रुक्मिणीने ज्ञानोबाळाला मांडीवरून खाली ठेवलं आणि दोन्ही झोळ्या उत्सुकतेने पाहिल्यात. एका झोळीतले सडके तांदूळ पाहून रुक्मिणी दुखावली. विठ्ठलपंतांनी गावातल्या ब्राह्मणाळीत घडलेला प्रकार सविस्तरपणे सांगितला. विठ्ठलपंत हे साक्षात्कारी महापुरुष आहेत, साक्षात देवपिता आहेत, तरीही त्यांना अपमानाचे तीव्र चटके सोसावे लागतात. याचं रुक्मिणीला खूप दुःख व्हायचं. मुळात विठ्ठलपंत प्रापंचिक वृत्तीचे नाहीत. नाईलाज झाला आणि ते परत गृहस्थाश्रमात आले. हे त्यांचं दूषित पूर्व प्राक्तन आहे. अर्थात ह्यातही काही दैवी संकेत आहेत याची रुक्मिणीला जाणीव होती. रुक्मिणी उठली. तिने ते भिजलेले तांदूळ अंगणात टाकलेत. चांगले तांदूळ तिने एका तांब्याच्या मोठ्या भांड्यात ठेवले. निवृत्ती हे सारं पाहत होता. त्याला खूप वाईट वाटलं. त्याने ज्ञानोबाळाला खांद्यावर घेतलं आणि तो अंगणात आला आणि तुळशी वृंदावनापाशी ज्ञानोबाळाला घेऊन बसला. निवृत्ती त्या लहान बाळाला सांगायला लागला, ज्ञानोबाळा, गावातले काही कर्मठ ब्राह्मण आपल्या जीवावर उठले आहेत. आपल्या तातांना ते खूप त्रास देत आहेत. तात सहनशील आहेत. माझ्या भोवती जे शिवगण आहेत त्यात आपले आजी आजोबा आहेत. ते आपल्या आईची काळजी घेतात आणि या परिस्थितीतून आपल्याला मार्ग काढायचा आहे. एक दिवस विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणाले, गावकऱ्यांचा त्रास असह्य होतो आहे. हे कर्मठ ब्राह्मण ताळतंत्र सोडून वागायला लागले आहेत. मला सिद्धेश्वराच्या मंदिरात देखील जाऊ देत नाहीत. नदीवर मी जेव्हा आंघोळीला जातो तेव्हा माझ्या अंगावर गुरं सोडतात. वाटेल तसं बोलतात. रुक्मिणी, मला वाटतंय ही आळंदी आपण सोडावी आणि दुसरीकडे निघून जावं. विठ्ठलपंतांचं बोलणं ऐकून रुक्मिणी व्याकुळ झालीये. ती म्हणाली, नाथ, हे माझं जन्मगाव आहे. मी ह्याच गावात लहानाची मोठी झाली आहे. निवृत्ती आणि ज्ञानदेवांचा जन्म इथेच झालाय. परब्रह्माचा दृष्टांत ह्याच आळंदीत झालाय. आपली ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. नाथ, पुन्हा मला दिवस गेले आहेत. या अवस्थेत आपण दुसरीकडे कुठे जाणार? आपण सर्व अन्याय सहन करूया. कधीतरी हा लोकक्षोभ कमी होईल असं मला वाटतंय. रुक्मिणीला पुन्हा दिवस गेले आहे ते विठ्ठलपंतांना कळल्यावर ते चटकन म्हणाले, रुक्मिणी, अजून काही थोडे दिवस आपण सहन करूया. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीचा हा संवाद निवृत्ती आणि ज्ञानदेव दोघंही ऐकत होते. ज्ञानदेव आता वयाने 6 वर्षाचे झाले होते, परंतु त्यांची आकलन शक्ती विलक्षण तीव्र होती. ते बोलायचे नाहीत. ते फक्त सर्व काही तटस्थपणे पाहत होते. छोट्या निवृत्तीला तर पूर्ण जाण आलेली होती. भोवतालची परिस्थिती अतिशय भीषण आहे हे त्या छोट्या निवृत्तीला ठाऊक झालं होतं. निवृत्तीला वाटायचं आपलं मूळ रूप प्रकट करावं आणि माय बापांची सर्व यातनांतून सुटका करावी. पण पिटूकला ज्ञानदेव निवृत्तीला म्हणायचा, दादा, अजून वेळ आलेली नाहीये. आपण हे सहन करूया. आजचा भाग आपण इथे संपवूयात. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.